नाही, युवा संघर्ष यात्रा होण्याच्या अगोदर सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. आणि ते निर्दोष असतील तर घाबरण्याचं काही कुठल्या प्रकारचं कारण पण नाही आहे. आज त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती क्लिअरिटी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी रोहित पवारांची. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याच्याशी राजकीय तुलना करणं हे योग्य नाही आहे. दादा, भुजबळांनी म्हटलं आहे की आम्हाला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला समसमान जागेचं वाटप झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी. ती माफक अपेक्षा तर कोणत्याही पक्षाची असणार आहे, तशी आमच्याही पक्षाची माफक अपेक्षा की समसमान जागा वाटप झाली पाहिजे. ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा असतील ते आफ्टर ऑल तिन्ही पक्षाचे जे नेते असतील ते जे ठरवतील तेच मान्य असणार आहे. पण त्याच्यामध्ये ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा असतील आणि त्या पक्षाला त्या इलेक्टिव्ह मेरिटच्या जागा वाटत असतील त्याचा क्लेम करणं हे स्वाभाविक आहे. कोण? जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र भगवानच्या संदर्भात बोललेले आहेत. नाही, जितेंद्र आव्हाड हा माणूस असा आहे की त्याच्या माध्यमातून श्रीराम भक्तांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत तो भावना दुखवण्याचा त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना त्यांना आमची विनंती आहे की कुठल्याही धर्माचे जे देव असतील, दानव असतील, देव असतील त्यांच्या बाबतीमध्ये भावना दुखवण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. हे त्यांनी केलेलं अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. दोन धर्मांमध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा सातत्याने दोन वेगवेगळ्या जातींच्या जातींमध्ये कसा वाद होईल याचा सातत्याने प्रयत्न जितेंद्र आव्हाडांचा आम्ही आत्तापर्यंत बघितलेला आहे. दिलीप वाघांच्या भूमिकेसंदर्भात एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तुमच्याकडून डेप्युटी फेरनियुक्ती देण्यात आलेली होती, परंतु त्यांनी शरद पवार गटाच्या शिबिराला उपस्थिती लावली. त्यानंतर स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही. नेमकं काय समजायचं? नाही, आता तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे, मला विचारण्यापेक्षा. माझ्या अंदानुसार त्यांनी आमच्यासोबत काम करायला सुरुवात केलेली आहे आणि ते करतात पण आहे. दादा, त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की राष्ट्रवादी हा एक संघ कुटुंब आहे आणि थोडंफार तात्विक मतभेद असतात. नेमका अर्थ काय काढायचा? त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत आहे, असा कुठल्याही प्रकारचं आपल्याला भाऊ करण्याचं किंवा त्यांनी काही मत मांडलेलं त्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशापासून तर राज्य पातळीपर्यंत अजितदादांच्याच नेतृत्वाखाली काम करतो. नाही, सातत्याने जितेंद्र आव्हाडांचा हाच प्रयत्न असतो की दोन धर्मांमध्ये जास्तीत जास्त तेढ कसा निर्माण होईल. त्यांच्या मतदारसंघामध्ये बहुजन एका धर्माची जास्त बहुसंख्य लोक राहत असल्यामुळे त्या मतांवरती त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचं किंवा देशाच्या भावना काय दुखवल्या जातील याचा काडीमात्रही विचार केला नाही. एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शोभत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.